राज ठाकरेंनी शिवाजी पार्कामध्ये भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। ही एक सविस्तर बातमी आपण बघतो आहोत। राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला। काल संयुक्त सभा होती शिवतीर्थावर। मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव आहे असं ते म्हणाले। भाजपने मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढलेला आहे अशी टीका सुद्धा राज ठाकरेंनी केली। एमआयएम सोबत युती, पैशांचा अमाप म्हणजेच वारेमाप वापर, बिनविरोध निवडणुकांकरता दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय असे वेगवेगळे आरोप करत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे। अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली। बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली। 66 जण बिनविरोध निवडून आले। बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला। ते मतदारच नाही करू शकत। आज 66 आहेत। हे पुढे आकडे वाढत जाणार। त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो। वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात। तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं। ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही। पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून। तो एक आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केस मधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं। लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक, आली कुठून हिंमत?